त्वयि सति परमात्मन् मातृशान् मोहमुद्धान् प्रथमतनवशत्वान् बुद्धकेशान् यजेहम् सुगतनगरं वा वागीशं शिवं वा जितभवमभिवन्दे भास्वरं श्रीजिनं कुंदकुंदाचार्य विरचित नियमसा ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण करत असताना आचार्यांनी मंगल आचरण करण्याचं प्रयोजन सांगितले. कशासाठी हे मंगल करायचं, उद्देश काय मंगलतेचा. तर माझ्या संसाराचा नाश होण्यासाठी हे मंगल मी करत आहे. मंगलतेचं प्रयोजन, धर्माचं प्रयोजन हेच आहे. संसाराचा नाश म्हणजे दुःखाचा नाश, आणि त्याच्यासाठी इथं आचार्य नमस्कार करतात. अभिवंदे, मी त्यांना नमस्कार करतो. कोणाला? ज्यांनी संसाराचा नाश केलेला आहे त्यांनाच करतो, कारण मला ते करायचं आहे. जे आदर्श आहेत, जे आपल्याला कार्य सिद्ध करायचं आहे, ते कार्य सिद्ध करण्यासाठी ज्यांनी ते कार्य प्रगट केलेलं आहे, व्यक्त केलेलं आहे, त्यांनाच आदर्श बनवलं पाहिजे, बनवलं जात. म्हणून समयसार मध्ये सुद्धा कुंदकुंदाचार्यांनी पहिल्यांदा सिद्धांना नमस्कार केला. सिद्धांना नमस्कार का केला? अमृतचंद्राचार्यांनी टीकेमध्ये स्पष्ट केलं. आत्मसिद्धीसाठी मी सिद्धांना नमस्कार करतो. मला माझ्या आत्म्याची सिद्धी करायची आहे. मग ज्यांनी त्या आत्म्याची सिद्धी केली अशा त्या सिद्ध भगवंतांना नमस्कार केला. म्हणून आपलं पण लक्ष, आपलं पण साध्य, ध्येय नक्की करायला पाहिजे. नुसता कोरडा नमस्कार नको. नमस्कारामध्ये भाव तर भरलेला पाहिजे का नको? आणि उत्कृष्ट भाव, जे आपण शांतीपाठ मध्ये म्हणताना म्हणतो उत्कृष्ट भाव. कोणता भाव आहे उत्कृष्ट? मुझ आप सम कर लेहु स्वामी यही एक वांछा महा. माझ्या मनामध्ये ही सर्वोत्कृष्ट कामना, इच्छा आहे. कोणती? महान अशी इच्छा की मला तुमच्यासारखं बन. हे भाव आपल्या परिणामामध्ये असले पाहिजे.
मग पहिल्यांदा तर अशा प्रकारचे भाव उत्पन्न होणं दुर्लभ असतं. सगळ्या जीवांना तसे भाव होत नाही. दुर्लभ आहे. जीवराशी अनंत आहे. किती आहे? किती जीव आहेत या जगात? विश्वामध्ये अनंत जीव आहे, तुमच्या लक्षात. आणि त्याच्यातली बहुभाग राशी कुठे आहे? निगोद अवस्थेमध्ये आहे. मी नाही आहे त्याच्यामध्ये. बहुभाग जीव निगोदात आहे. लोकाकाश जो 343 घनराजू प्रमाण सांगितला जातो, त्यामध्ये त्रसनाडीतच त्रसजीव दिसून येतात. एक राजू आणि लांबी रुंदी आणि उंची 14 राजू आहे. त्या त्रसनाडीमध्ये तेवढे त्रसजीव. बाकी सगळ्या लोकाकाशामध्ये बघितलं तर कोण? निगोदी जीव भरली, अनंत निगोदी. काय अवस्था आहे त्या जीवांची? त्या निगोदी जीवांचा कधी आपण विचार केला का? काय अवस्था? इथं पण आहेत निगोदी जीव, इथं पण आहे. आपल्या लक्षात पण येत नाही. जन्म आणि मरण एवढंच कार्य त्या जीवांचं चाललेलं आहे. बरोबर. म्हणून बोधी दुर्लभ भावनेमध्ये आपण मंगधराजीच्या बघितलेलं आहे. दुर्लभ आहे निगोद से थावर रुद्र सगती पाना. निगोदातून स्थावर होणं दुर्लभ आहे. निगोद आणि स्थावर मध्ये फरक आहे ना. स्थावर कोणते कोणते सांगितले जाते? पृथ्वी कायिक, जल कायिक, वायू कायिक, वनस्पती कायिक, अग्नी कायिक, यांना 5 स्थावर कायिक म्हटले. त्या निगूढ अवस्थेतनं बाहेर पडून स्थावर कायिक होणं दुर्लभ आहे असं म्हणतात. स्थावर होणं. तुमच्या दुकानात जे सोनं आहे ते काय? काय? स्थावर पृथ्वी काय का कायिक? होय का? पण असं जीव राहिलेला असतो का नसतो कसं कळायचं त्या सोन्यात? 16 ताव दिल्यानंतर राहणार नाही बिचाऱ्यात, कसं जीव राहील? कारण तसं झालं होतं ना, जेव्हा प्रतिमा बनवल्या जातात ना आपल्या दगडातून. बेंगलोरला आपली अशीच एक जिन प्रतिमा बनवली होती आणि त्याची उंची जी आहे ती नंतर वाढली होती. 6 महिन्यानंतर प्रतिष्ठा काय झाली असेल आणि ती उंची वाढलेली होती. कशामुळं? जरी असं काय नाही की त्या पृथ्वीपासून बाजूला केलं की जीव, कारण तो दुष्खंड आहे, त्यामध्ये किती जीव, कोणता जीव, म्हणून बाजूला केलं म्हणून लगेच जीव गेला असं नाही. बाहुबली भगवंतांची श्रवण भगवाची मूर्ती अजून वेगळी नाही केली गेली. आणि तो पहाड जो आहे दगडाचा त्याचाच तो एक भाग आहे, तो त्यालाच अजून. म्हणून ती 1000 वर्ष झाली तर आहे अशीच आहे. चेंजेस काय नाही सांगायचं म्हणजे. हे आहेत पृथ्वी काय आपल्या दुकानात कायिक, आणि आपल्या दुकानात आहे ते. आणि पृथ्वी काय म्हणजे त्या जीवांनी सोडलेलं शरीर आहे असं. मग अशी ते एक इंद्रिय स्थावर निगोदातून तशा पर्याय मिळणं दुर्लभ आहे. आणि तिथून पुन्हा सांगते त्रस होणं दुर्लभ आहे.
त्रस म्हणजे द्विंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतची जीव, त्यांना त्रस म्हटलं. ती त्रस पर्याय मिळणं दुर्लभ आहे म्हटलं. ही दुर्लभता भासीत झाली पाहिजे. ऐकलेली आहे आपण, पण समजली पाहिजे ना की खरोखर मला काय मिळालंय. कारण आपली चर्चा चाललेली आहे. आपल्याला आज ही संज्ञी पंचेंद्रिय मनुष्य पर्याय जी प्राप्त झालेली आहे त्रस, त्याची दुर्लभता समजण्यासाठी बोधी दुर्लभ भावना आहे. नुसतं दुर्लभ आहे दुर्लभ आहे दुर्लभ आहे वाचण्यासाठी म्हणण्यासाठी थोडंच आहे बोधी दुर्लभता. मला जी आज अवस्था मिळालेली आहे त्याची दुर्लभता आपल्याला कधी समजते का? आणि जी दुर्लभ गोष्ट असते त्याची काळजी किती घेतली पाहिजे. जसं सोनं, किती काळजी घेतली सांग बाहुबली. सोन्याची काळजी किती घेतली. आणि किराणा मालाच्या दुकानात मिठाची पोती असायची पूर्वी, त्याची काळजी किती घेतली जात होती शीतल काका. दुकानाच्या बाहेरच थप्पी मारली जायची. टेन्शन काय होतं. मिठाला कोण पळवून नेलं चोरून नेलं तर व्हॅल्युएशन होतं ना. सोन्याचं व्हॅल्युएशन मिठाचं व्हॅल्युएशन फरक आहे. मग मिठाला किती सांभाळायचे विकल्प, किंवा मीठ बाहेर आहे म्हणून तुम्हाला झोप लागली नाही असं कधी झालं नाही. पण सोनं तुम्हाला लक्षात येते की बाबा सोनं मूल्यवान आहे, दुर्लभ दुर्लभ आहे ना, ते सहजासहजी उपलब्ध नाही होत. तशा पर्याय मिळायला त्या जीवांना सुद्धा सोनं रूप पर्याय मिळणं सुद्धा दुर्लभ आहे. एकेंद्रिय जीवन स्वर्गातले देव होतीत ना, एकेंद्रिय होतीत की नाही. तचे ते थावर तंधरे. स्वर्गातले देव मरून अशा निकृष्ट पर्यायामध्ये जन्मत नाही. असं सोनं नाणं चंदनाचं झाड वगैरे असलं होते. एकेंद्रिय होते ते जीव. संज्ञी पंचेंद्रियातनं डायरेक्ट एकेंद्रिय जे पहिल्या स्वर्गातले जे देव ज्यांचं सागराने आयुष्य मरून काय डायरेक्ट एकेंद्रिय, पण उच्च जातीचा एकेंद्रिय. फरक पडतो त्याच्यात, एवढंच चर्चा याच्यासाठी. ती किती दुर्लभ अवस्था, म्हणजे ते दुर्लभ आहे मूल्यवान आहे आणि त्याची काळजी घेतली जाते. आपण आपली काळजी किती घेतो, आपल्या वर्तमान पर्यायाची चिंता किती आहे आपल्याला, त्याला आपण किती सांभाळतो, त्याचा उपयोग आहे ना. सोन्याचा उपयोग कशासाठी केला जातो. सोन्याचा उपयोग टॉयलेटचं भांडं बनवायला करते का कोण. आता ते फॉरेन मध्ये आहे एक ठिकाणी गोष्ट वेगळी, पण अशा प्रकारचा उपयोग कोणी करतं का चांगल्या वस्तूचा. आणि केलं तर त्याला शहाणं म्हणलं जाईल. कशाचं भांड केलं, सोन्याचं, मग त्याला शहाणं कोणी म्हणणार नाही. सोन्याच्या चपला, सोन्याचे पैंजण सुद्धा पूर्वी घालत, आता नवीन फॅशन निघाली गोष्ट वेगळी. काय आज सोन्याचे पैंजण नसतं का, चांदीचंच आहे. सोनं पायात घालायचं नाही, सोन्याचा विनय होतो, बरोबर आहे, म्हणूनच घालत नाहीत ना. जर तसं ती लक्ष्मी आहे, म्हणजे त्याची खरेदी पाडव्याला वगैरे 3 मुहूर्तावर 3.5 मुहूर्तावर केली जाते. त्याचं महत्व आहे ना, समजून लोक त्याला पायात घालायला तयार नाही. जीवाला कुठं ठेवलंय सांगा. निदान पायात तर घातलं जातं, पाया खाली तर नाही. सोनं, जीव कुठं आहे, कुठं आहे वीरूभाई जीव. डोक्यावर पाहिजे, डोक्यात पाहिजे का पाया खाली पाहिजे, पायात पाहिजे. म्हणजे चिंतन करायला नको. आणि हे चिंतन नाही केलं तर आपल्याला त्याचं महत्व वाटून आपण त्याच्यासाठी त्याची काळजी, आणि त्याची काळजी म्हणजे सत्संगतीमध्ये राहणं, षटकर्तव्य करणं स्वतःच. पुन्हा पुन्हा तुम्ही सोनं चेक करता का नाही. आदल्या दिवशी बंद करून ठेवलेलं परत दुसऱ्या दिवशी उघडल्यावर चेक करता का. काय तुमचं ती उघडलेलं नाही कुणी काय नाही तरी सुद्धा चेक करावं लागतंय का आहे. दुर्लभ वस्तूला बघायला पाहिजे. आत्म्याला तसं चेक केलं का आपण सकाळी उठल्यानंतर, मी आहे का बाबा.
सोनं आपण तपासतो. सोन्याचं व्हॅल्युएशन आहे मला कळतंय 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम. 10 ग्रॅम व्हॅल्युएशन किती किती व्हॅल्युएशन बाहुबली भाई तुमच्याकडे किती? 108 एकच आहे ना. 80 व्हॅल्युएशन 80,000 आणि 10 ग्रॅम ओनली 10 ग्रॅम. 10 ग्रॅम्स म्हणजे कळतंय 80,000ला केवळ 10 ग्रॅम म्हणून त्यातला 1 ग्रॅम सुद्धा किती रुपयाला? 80,000ला 10 ग्रॅम तर 1 ग्रॅम केवढ्याला निलेश पाहुणे? हा व्यापारींना हिशोब लवकर येतो. 8,000 रुपये 1 ग्रॅम. तुमच्या लक्षात येत 1 ग्रॅम म्हणजे हे कळणार सुद्धा नाही. जर हातात घेतल्यावर 1 ग्रॅमचं वजन कळतं का? 1 ग्रॅम त्याची पण व्हॅल्युएशन तुम्हाला कळते. त्याच्यामुळं कुठं थोडं सुद्धा वाया जायला नाही पाहिजे कोणत्याही पद्धतीनं. त्याची आपण चिंता सतत करतो. मग जीवाच्या उपयोगाचं काय डॉक्टर? किती काळजी केली जाते. गेलं गेलं मंदिरात, नाही गेलं नाही गेलं शास्त्राला, नाही गेलं. उपयोग जीवाचा जो उपयोग त्याचं व्हॅल्युएशन माझ्यासाठी शीतल काका किती? म्हणजे हे ह्याच्यावरनं आपण आपलं व्हॅल्युएशन आपल्याला किती आहे हे तुमच्या षटक्रियेवरनं कळणार नाही का? व्यवहारावरनं कळणार का नाही? माझा व्यवहार कसा आहे त्या व्यवहारावरूनच कळणार ना मला कशाची व्हॅल्यू आहे, किंमत आहे. बरोबर आहे. आता आम्ही येत होतो मी नाभिक. मग उगाच माझ्या मनात आलं उद्या 7 तारीख आहे आणि मी बघितलं होतं तुझ्या कॅलेंडरवर लग्न आहे उद्या. कॅलेंडरवर लग्न आहे म्हटल्यानंतर त्याने काय करायला पाहिजे? हो हो माहिती आहे म्हटले सगळं झाडून पुसून. कुठलं कार्यालय सगळं झाडलंय पुसलंय सगळं झालंय म्हणला फक्त आता हॉल आज करून घे. आणि तेवढ्याच त्याच्या लक्षात आलं की मावशा असते तिथं स्वच्छतेला. बरोबर आहे. त्या मावशांना पण फोन करावा लागेल उद्या यायचंय असं सगळं. म्हणजे ती व्यवस्था मंगल कार्यालयाचं महत्व सांगतो. लगेच त्याने फोन काढला पटपट त्यांचे नंबर काढून वर घेतले की शास्त्र सुटलं की पहिल्यांदा डायल करायचं. आता मंदिरात चाललंय डायल करायला नव्हता वेळ आहे ना. जर परमिशन असती तर ती पण केली असती. पण म्हटले शास्त्र सुटला की वर नंबर काढून ठेवला. वर पहिला नंबर मावशी ट्रॅक्टर त्याच्या खाली. आणि कोणाला फोन करायचं महत्व कोणाचं किती आहे. बाहेरचं महत्व किती आहे म्हटलं ना. प्रत्येक गोष्टीमध्ये माझे प्राण आहेत. बाहेरच्या जे संयोगात आपल्याला मिळालेले पदार्थ आहेत शरीरापासून सगळे जड पदार्थ एक एक वस्तूची मी किती किंमत ठरवलेली आहे आणि तेवढी किंमत त्याला मी देतोय. हे महत्वाचं आहे. ठरवलेली किंमत मी देतोय. न इथं ठरवलेली नाही किंमत जीवाची नाही ठरवली. अभिजितच आहे का? सांगायचं काय? किंमत आपल्याला आपली कळायला नको. आणि ती कळणार नाही ना. कळणार कुठपर्यंत कळणार नाही. मरतोपर्यंत नाही कळली तर होणार काय? कळण्यासाठी मी काय करतो? मला माझी किंमत कळावी म्हणून मी काय करतो सांगा. सोन्याचं दुकान टाकायचं म्हटलं तर मला सोन्याची किंमत कळली पाहिजे. सोनं कळलं पाहिजे का नाही? पण त्याच्यासाठी मी मग शिकतो का नाही? काय भाऊ तुमचं पहिल्यापासून सोन्याचं दुकान होतं का? तुम्हाला आता खरं खोटं सोनं कळायला लागले. सावकार होताच की पण आहे ना. सावकारी चालू आहे ना अजून. त्याच्यामध्ये मग सोनं गहाण घेतलं जातच की. तिथंच तुम्ही हुशार झालाय सोन्यामध्ये खरं तर. म्हणून मग आपलं सोन्याचं दुकान. पण कुणाला नवीन व्यक्तीला सोन्याचं दुकान टाकायचं म्हटलं तरी शिकलं पाहिजे म्हणतात का? काळजीपूर्वक. का?
जर त्याला खरं खोटं सोनं कळलं नाही तर काय होईल, खोटं पितळला सोनं म्हणून घेतलं जातं की नाही, घेतलं जाईल का नाही, असे फसतेत का नाही. स्वस्तात सोनं मिळते, स्वस्तात मिळतं, 80,000चं सोनं 50,000ला मिळते म्हटल्यावर कोण कोण घेणार, हात वर करा. बाहेर आल्यावर सांगा म्हणते. विरुभाई जाहिरात करा, 50,000 50,000 50,000. पांढरं सोनं म्हणत. गर्दी नाही झाली तर बोला 50,000ला सोनं. कोण फसणार आहे तिथं? ज्याला सोन्याची ओळख नसेल तोच फसेल ना. कारण एखादा फिक्स आहे, 80,000 तर 50,000ला काय मिळत नसतं. बरोबर आहे. मग मिळते म्हणजे कुठेतरी काहीतरी. सांगायचं तात्पर्य आम्ही शिकतो पहिल्यांदा सोनं सोनं खरं खोटं सोनं आपल्याला समजलं पाहिजे, त्याची किंमत समजली पाहिजे आणि त्याचा भाव समजला पाहिजे, त्याचं ते काय असतं सोनं म्हणजे. मग जीवाला समजून घेण्यासाठी मी काय करतो सांग. साधं सोन्याचं दुकान टाकायचं म्हटलं तर मला समजून घ्यावं लागतं. मग जीवाचं काय? त्याच्यासाठी आपण काय करतो आहोत, जीवाची व्हॅल्युएशन वाढण्यासाठी त्याच्यासाठी मंदिरात यायचं हे मला सांगायचं. म्हणजे मंदिरात येण्याची कारण आपल्या डोक्यामध्ये यायला पाहिजेत का नको. का मंदिरापर्यंत मी पोहोचतोय, मला माझं आहे ना व्हॅल्युएशन कळलं पाहिजे की हे मंदिरात बसलेले जे देव आहे तोच मी आहे. म्हणून तर तिथं प्रवचन सारमध्ये सांगितलंय, जे आत्मा आणि अरिहंत यांच्यामध्ये अंतर जाणतात आहे ना ते मूर्ख आहेत. असं जयसेनाचार्यांच्या टीकेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. 4 प्रकारची मूर्ता देतात. 3 मूर्ता आपण छड हालेमध्ये नेहमी पाहिलेल्या आहेत. देव मूर्ता, पाखंडी मूर्ता, लोक मूर्ता अशी आपण चर्चा केलेली आहे. आणि ते मिथ्या काय गृहीत मिथ्यात्व म्हटलं जातं. बरोबर आहे ना. देवमूर्ता, गुरुमूर्ता आणि पाखंडी मूर्ता ही गृहीत मिथ्यात्वामध्ये येत. बरोबर. तिथं आचार्यांनी 4 मूर्ता अगृहीत मिथ्यात्वाच्या अपेक्षेने सांगितली. त्यातली एक मूर्त आहे जो आत्मा आणि अरिहंतामध्ये अंतर जाणे. विरुभाई काका, आमच्याकडे विरू काका आहेत असं. कोण? अरिहंत आणि आत्मा. डॉक्टर तुमचं काय मत आहे, वेगळे आहेत का एकच? अरिहंत आणि आत्मा बघा बाबा, काहीतरी घोटाळा आहे ना. व्यवहाराने विचारले मी, निश्चयाने विचारलं नाही. अरिहंत आणि आत्मा एक आहेत का वेगवेगळे? आणि व्यवहाराने वेगवेगळे आहेत. अहो मी तुम्हाला म्हणतोय काय, अरिहंत आणि आत्मा म्हणतोय. अरिहंत आणि वर्धमान डॉक्टर म्हटलं का मी? तिथं त्याच्यामध्ये अंतर नाही चाललेलं बघ. तुमचा आत्मा आणि अरिहंत यांची चर्चा चालली नाही की वर्धमान डॉक्टरची. त्याच्यामध्ये अंतर नसतं. मी कोण आहे? आत्मा आहे. ही इथं आपल्याला लक्षात घ्यायचंय. आत्मा आणि ते समोर बसलेले अरिहंत, त्याच्यामध्ये अंतर पाहिलं आणि आपण सगळ्यांनी पाहिला. ते देव आहेत आणि मी जो कोणी मी स्वतःला समजतो तो, आणि तो पाया पडतोय त्या देवाचा. मी काय तो देव नाहीच. पक्क या पद्धतीने दर्शन केलं. ते आहेत देव, ते आहेत. माझा काय संबंध नाही देवाशी. पाया पडण्यासाठी आहेत ते. ते देव माझ्यासाठी कशासाठी आहेत? पाया पडण्यासाठी मात्र आहेत. ते आणि मी एक हे बघायचा विषयच येत नाही अमृत काका. बरोबर आहे. येतो का विषय? आणि ते बघण्याचा विषय जेव्हा येत नाही ना, मग अडचण तिथंच येते. मग आपल्याला खरे खोटे देव समजत नाहीत ना. सरागता वितरागता समजत नाही. काय बघू, सरागता काय वितरागता काय कशी लक्षात येणार? महाराजांनी ती गोष्ट किती वेळा सांगितली आहे. की जे एक पूर्वी गावामध्ये यात्रा वगैरे भरायचे का नाही, यात्रा जत्रा असतेच का नाही. मग यात्रेमध्ये पूर्वी तुम्हाला माहित आहे का, पंढरपूरला सुद्धा होते. आता मोबाईल आल्यापासून ते बंद पडलं सगळं. काय बंद पडलंय? काय बंद पडलंय?
कीर्तन मोबाईल आल्यापासून यात्रेत काय, यात्रेत जत्रेत माणसं फिरतेत का नाही. त्यावेळेस एक विशिष्ट दुकान असायचं. आहे कोणतं? हा काय? गेम. होय, गेम अजून पण असते. एक दुकान बंद पडलं राव, ती पण बंद पडले. एसटीडी काय? एसटीडीचा काय संबंध आहे? एसटीडीचं दुकान असायचं का पूर्वी जत्रेमध्ये? पूर्वीच्या यात्रेमध्ये ती दुकान असायचं काय? कोणतं दुकान बंद पडलं सांगा बरं, कोणाला येतंय का? कोण हरवलं त्याचं दुकान चालू असतं अजून सुद्धा इथं आहे ना, पुकारत असते इथं बसलेले. मी पालखीच्या वेळेस बरेच वेळेस ऐकलेलं आहे. रोज तुम्हाला तुम्हाला परिचय आहे. कोणतं दुकान बंद पडले माहिती आहे? फोटो काढायचे. पूर्वी एक असं त्याच्यात एक मोटरसायकल ठेवलेली असायची आहे ना, असं काहीतरी असं. आणि जुने तुम्ही फोटो काढले असतील, मला माहित नाही लहानपणी काढले का नाही तुम्ही. तसं एक फोटोच असायचं ना स्टुडिओ. शिखरजीला काढला होता ना तुम्ही? आहे का? पण म्हणजे आता तुमच्या जवळ सेल्फी आला आहे ना, आणि काय त्यावेळेस ते फोटो म्हणजे दुर्लभ होते ना. म्हणजे 36 निघायचे त्या कॅमेऱ्यामध्ये किंवा काय असेच होते, रोल 36 असायचं. आता आहे ना 1 2 3 4 एकाच पोझिशन मध्ये. अरे ही सारखंच आहे की. काय झालं? कारण एक नाही काढत, थोडस जरा कमी जास्त होतंय ना, पापण्या बंद होते म्हणून ते फटाफटा 2-4 काढायचे. म्हणून अल्बम पण लवकर येत नाहीत लग्न झाल्यानंतर सुद्धा आजकाल. चॉईसच करता करता माणसाचं बाबा कोणता फोटो चॉईस करायचा आपल्याला अल्बमसाठी. बरोबर आहे का? ते दुकान बंद पडलं. बरोबर. पण तसं होतं पूर्वी. ते ते महाराजांनी त्यावेळेस, महाराजांच्या काळात अजून मोबाईल आलेला नव्हता. आपल्याकडे मोबाईल 98 नंतर आलेला. महाराज 93लाच गेले. मग त्यांनी आपले उदाहरण घेतलं नाही. आई वडील आणि एक छोटासा मुलगा त्यांचा बाळ. मग गेल्यानंतर सगळ्याला फोटो. आज फोटोचं किती म्हणजे, फोटो नाही म्हटलं तर काय नाही. लग्न उशिरा लागलं सांगितलं की नाही, लग्नाला वेळ झाला तर चालतंय पण फोटो काढणं महत्वाचं आहे असं अंकिता काकींनी सांगितलंय आम्हाला. मी काय म्हणत नाही, फोटो काढणं महत्वाचं आहे असं सांगतोय मी. आहे ना, सगळेजण कुठं जाईल तिथं मंदिरात गेलं तर देवाकडे पाठ करून मस्त फोटो काढला जातो. कुठं जाईल तिथं फोटो. असं काय नाही की बाबा आपलं शरीराचं त्यामध्ये आपल्याला म्हणजे मी शरीर आहे याचे संस्कार किती दृढ करत जातो प्रत्येक फोटो. गणित एक एक फोटो काढला की मी शरीर आहे, मी शरीर आहे याचा संस्कार किती तीव्रतेने पडलेला असतो. कारण जे दिसतं ते तुम्ही समजता. फोटो कोणाचा निघतो? तुमचा निघतो का शरीराचा निघतो? कोणाचा निघतो? आपला फोटो निघतो का? फोटो निघतो शरीराचा. आणि शरीर आपण नाही आहे रोज शिकलं जरी तरी सुद्धा सगळ्याला स्टेटसवर फोटो टाकायचा आहे. काही जरी करून डीपी ठेवताना देवाचा ठेवायचा का आहे ना, आपला ठेवायचा, आपल्या मुलांचा बाळांचा कुणाचा तरी बायकोचा फोटो, कुणाचा फोटो. शरीर शरीर कितके फोटोच आहे. म्हणजे वेळ म्हणजे नवीन पिढीमध्ये तर इतकं वेळ आहे त्याच्यामध्ये मरतेत अक्षरशः. त्या फोटो काढण्याच्या नादात कोण दरीत पडतंय, कोण पाण्यात पडतंय, कोण गाडी खाली येतंय. अशा कितीतरी घटना घडतायत एक फोटोसाठी. काय आहे त्या फोटोचं कौतुक किती. आणि आजकाल त्या लग्नाला सुद्धा पूर्वी कॅमेरामन केवढ्याला ठरवायला जायचं आणि किती कॅमेरा म्हणजे फोटो काढणारे असायचे. पूर्वीच्या लग्नात फोटो काढणारा एकच असायचं. बरोबर आहे. आता किती असते? 10-15 जण. त्याला पॅकेज पण तेवढंच असतं. 1,00,000, 2, 3, 4, 5 तुम्ही जसं असाल तसं. 10-12 जण म्हणजे जसं काय एखादा सेलिब्रिटी आल्यानंतर ते सिनेमात दाखवते तसे एकदम 10-12 फोटो काढणारे येणार त्याच्यासमोर. नवरा नवरी समोर पटापटा फोटो काढायचे. पैसे आता दिलेत म्हटल्यानंतर तुमचे फोटो काढायला लागतेच ना त्यांना. आणि कोणत्या कोणत्या प्रकारची सगळ्या सकाळपासून संध्याकाळपासून सगळे फोटो, दांडियापासून पीटी पासून. आणि कोणता फोटो म्हणून नाही काढायचा.
इतकं त्या शरीराचं एकच. आपल्याला तो विषय नाही. विषय महाराजांनी सांगितलं ज्यावेळेस ते मुलगा छोटासा बाळ आणि ते आई वडील गेले, कॅमेराचा तो स्टुडिओ बघितला आणि इच्छा झाली की फोटो काढावा. तिघांनी मिळून मस्त फोटो काढला, नवरा बायको त्यांचं ते छोटंसं बाळ. मग फोटो काढल्यानंतर लगेच तर काय मिळत नसतो तो, त्यावेळेस मिळत नव्हतं आहे ना. त्यामुळं मग त्यांनी सांगितलं असेल फोटोग्राफरने एवढ्या दिवसानं या ते फोटो घेऊन जा. मग त्या दिवशी बोलवलं, त्या दिवशी गेला तो वडील त्या मुलाचा. फोटो घेतले, फोटो मग काढल्यानंतर बघतोय ना माणूस. बघताना त्याने काय बघितलं, त्या छोट्या मुलाला मिशी काढलेली होती. आता छोट्या बाळाला मिशी असते का? ह्याच्यावरनं त्यांनी सरागता आणि वितरागता महाराजांनी घडली. ही माझ्या बाळाचा फोटो नाही, कारण माझ्या बाळाला मिशी नाही. बरोबर अमृत काका, बाळाला मिशी नाही. त्या बाळाला मिशी जर दाखवलेली होती त्या फोटोमध्ये तर ते बाळ आणि तो फोटो योग्य आहे का? मग हे त्यांनी महाराजांनी त्याच्यावर घडलं की तुम्ही देवाचं दर्शन करता ते तुमचं बिंब आहे, प्रतिबिंब आहे. कोणाच आहे? मंदिरामधले देव कोण आहेत? तुम्ही आहात. हे तुम्हाला दिसतं का? दिसायला पाहिजे का नाही? आणि जर त्या मूर्तीमध्ये आहे ना जर दोष दिसेल, दोष राहील आणि कुठं फुलं असतील, कुठं चंदन असेल, काय असं असेल त्या प्रतिमेवर, आपले देवाचं नाव आपल्याला सगळ्याला माहित आहे वीतराग. वीतरागचा अर्थ काय होतो? आणि ज्यांच्या आत्म्यामध्ये सुद्धा किंचित सुद्धा राग नाही, लक्षात येतंय का? म्हणजे एक सामान्य त्याच्यासाठी काय लय शिकायला लागतं, लय माहिती पाहिजे, खूप शास्त्राचा अभ्यास पाहिजे असं नाही. सिंपल जैन आहे ना त्याच्याकडं त्या ठिकाणी दिगंबर जैन आहे ना, वीतराग सर्वज्ञ हे देवाचं आपले लक्षण आहे का नाही? मग वीतरागतेचा अर्थ काय होतो बाहुबली भाई? नाही मला ट्रस्टींना सांगायचं बाकी काय. वीतरागतेचा अर्थ काय होतो? ज्यांच्या परिणामामध्ये सुद्धा राग राहिला ना. कुठं? परिणामात. मग बाहेरच्या शरीरावर जर रागयुक्त असं काही असेल तर ते माझे देव राहतील का? माझं ते रूप असेल का? जसं ते बाळ मिशीवालं दाखवलं तर ते बाळ आणि तो बाळाचा फोटो चुकीचा आहे, कारण माझ्या बाळाला मिशी नाही, माझा देव सराग नाही, माझा देव वीतराग आहे. आणि तिथं जर मला काय असं दिसेल तर तो माझे देव नाही, चुकीचं आहे ते. बरोबर आहे का? या गोष्टी कुठेतरी आपल्याला व्यवस्थित समजल्याशिवाय आपल्याला यथार्थ श्रद्धान होणार कसं? चर्चा कशासाठी चालली? श्रद्धान यथार्थ झालं पाहिजे, जसं आहे तसं. उगच आपण कोण काय असं नाही, जसं आहे तसं. जिनेंद्र देव कसे आहेत म्हणून सांगतो. चर्चा कशासाठी चालली? ती मूढतेसाठी. अरिहंत आणि आत्मा यामध्ये अंतर नसलं पाहिजे असं तिथं जयसेनाचार्यांना सांगायचं आहे. जो अरिहंत आणि आत्म्याला वेगवेगळं मानेल तो त्या ठिकाणी मूर्ख म्हटलेला आहे. मग आता सांगा आपण शहाण्यासारखं दर्शन केलं का मूर्खासारखं? प्रश्न असं. कसं दर्शन झालं? दर्शन कसं केलं? असं वाटतंय असं कसं आहे? मी सांगतोय आत्मा, मी म्हणत नाही आहे की ती अवस्था. तुमचा पण आत्मा आणि अरिहंतांचा पण आत्मा कुंदाचार्यांनी गाथे सांगितल्याप्रमाणे सगळ्या जणांनी ती गाथा अनेक वेळा ऐकली, वाचली, सांगितलेली आहे. द्रव्य गुण पर्याय अरिहंत आणि आत्म्याचे समान असतात. जे अरिहंतांचे द्रव्य गुण पर्याय तेच आत्म्याचे द्रव्य गुण पर्याय आहेत. ह्याच्यासाठी त्यांनी ती गाथा लिहिली. तुम्ही द्रव्य गुण पर्याय अपेक्षेने, कारण अरिहंत एक आत्मा आहे. अरिहंत दुसरं तिसरं काही नाही. अरिहंत म्हणजे आत्म्याचा जो स्वभाव आहे तो पर्यायामध्ये प्रकट झालेला आहे, त्यांचं नाव अरिहंत. ती जीवाची अवस्था आहे, शरीराची नव्हे.
शरीराचा संबंध नाही ना धर्मक्षेत्रामध्ये. म्हणजे अभिप्राय लक्षात घ्या. व्यवहाराने जिथल्या तिथं मुनिचर्या आहे, सगळं आहे. व्यवहाराने बाहेरचं पण वितरागता सरकता आहे. पण मूळचा हा अरिहंत नाव कोणाचं? ज्यांच्याजवळ अनंत ज्ञान दर्शन सुख वीर्य प्रगट झालेलं आहे ते अरिहंत. बरोबर. मग असे अनंत ज्ञान दर्शन सुख वीर्य माझ्या आत्म्यामध्ये ती शक्ती आहे, याचं दर्शन आपण किती लोकांनी केलं? ती शक्ती माझ्यात बघितली किंवा माझी शक्ती तिथं प्रगट झालेली आहे. मी जो आहे तो तिथं प्रगट झालेला आहे. कुठं? जी प्रतिमेचं दर्शन करतोय ना आपण, तिथं मी कसा हे बघण्यासाठी मंदिरात आलेलो असतो. चर्चा कशासाठी चालली होती आपली? मंदिरात येतो पण कारण तर समजायला पाहिजे, ही चर्चा होती. आलोय पण काय काय करायचंय? काय दर्शन कशाचं करतो? दर्शन का करतो? काय करायचं असतं दर्शन म्हणजे? जर या गोष्टी नाही झाल्या तर म्हटलं चांगला पर्याय निघून जाईल. चांगले देव जे आज मला मिळालेले दुर्लभतेनं सांगितलं जात. आपल्याला दुर्लभतेनं हे सगळं जिनधर्म मिळालेलं आहे ना. जिन गुरु जिन देव सगळं हे अतिशय दुर्लभ आहे. ते मला ते समजलं पाहिजे. खरं सांगायचं मला सगळ्यांना सांगण्यासाठी समजतंय, ऐकण्यासाठी समजतंय, पण मी माझ्याकडे बघून असं कधी भाव झाले का? हा किती चांगलं आहे माझं भाग्य तर म्हणजे. म्हणून तिथं एक सर मागं सांगितले त्यानं, एका सरांना संवयसारच्या सांगली साईडच्या 415 गाथाचा अभ्यास वगैरे केला असेल आणि त्यावेळेस त्यांना तिथं बोलायचं वेळ आली होती एका सभेमध्ये, तर त्यांनी सांगितलं जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी आहे. सर होते, साधे पैसेवाले नव्हते. सरांना त्यावेळेस पगार किती होता तुम्हाला माहिती आहे? जुनी काळातली घटना ही आहे, 95ची घटना. त्यावेळेस सरांना पगार किती होता? आमची कोठाडिया सर होते, ते रिटायर होताना प्रिन्सिपल होते. त्यावेळेस म्हटले मला 15,000 पगार. आणि जेव्हा ते रिटायर होऊन पेन्शन घेत होते तर त्यांना 50,000 पेन्शन झाली. आणि शिकवत असताना 15,000 आणि नंतर 50,000 पेन्शन येत. सांगा मग. आता ते तर साधे, ते प्रिन्सिपल होऊन रिटायर झाले, हे तर साधे शिक्षक. आणि ते काय म्हटले? जगातला सगळ्यात मी श्रीमंत आहे. का म्हणले? म्हटले माझ्याकडं 415 गाथाच्या समयसारख्या त्याच्या संबंधी ज्ञान आहे. म्हणजे मी 415 अब्ज करोड काय जे जेवढं मोठी संख्या येईल तेवढी म्हणा, तेवढ्या संपत्तीचा मी स्वामी. कशाला महत्व दिलं? आणि आपल्याला श्रीमद राजचंदजीचं तर किती वेळा समय यांनी सांगितलं, शीतल बहिणी आहे ना, समयसार दिला. आणि काय दिलं त्यांनी? काय दिलं? समयसार जेव्हा त्यांच्या हातात पडला कोणाच्या? राजचंदजीच्या. आहे ना, त्यांनी काय दिलं माहिती आहे ना? रत्न, अशी रत्न घेतली ना अशी दिली त्या पोस्टमनला. येऊ का समयसार सगळ्याला वाटायला? काय मिळते बघतो तर समयसार दिल्यावर. चर्चा अशी, त्याची व्हॅल्युएशन समजायला पाहिजे की त्या एका गाथेचं महत्व किती. ते लिहिताना त्यांनी लिहिलं का नाही? बनाऊ पत्र कुंदन नाम. काय कुंदन नामचा अर्थ काय होतो? बनाऊ पत्र कुंदन नामचा अर्थ काय? बाहुबली बन. सोन्याचं दुकान असलं सुद्धा तुम्हाला कुंदन शब्द एक सोन्यासाठी असतो, माहिती आहे का नाही तुम्हाला? म्हणजे ती ताडपत्रीची पत्र होती ज्यावेळेस त्यांनी त्याच्यावर लिहिलं. पण तिथं श्रीमद राजचंदजी म्हणतात की जर ती सोन्याची जरी पत्र असती, म्हणजे का पानं, सोन्याची पानं, बनाव पत्र कुंदन नाम रत्नो ना अक्षरो लखी. आणि त्याच्यावर सोन्याच्या पत्रावर म्हणजे पानावर रत्नाच्या अक्षराने जरी ते लिहिलं गेलं तरी सुद्धा त्याचं मूल्य होणार नाही. अशी त्यांना त्या समयसारच्या एकेका शब्दाची महिमा आली, कारण भाव समजला. बनाऊ पत्र कुंदन नाम रत्नो नाक्षरो लकी तथापि मूल सूत्रो नाम अंकाये मूल्य ना कधी.
यू कॅनॉट, म्हणजे तुम्ही त्याला त्याचं व्हॅल्युएशन करू शकत नाही. तुम्ही व्हॅल्युएशन करायला जाचाल तर ते डिव्हॅल्युएशन होईल त्याच. आणि मी माझं डिव्हॅल्युएशन करतोय का नाही आपण? आपल्याला ज्या पद्धतीने मानतोय, काय जिथून सुख येतंय मानतोय, ते माझं डिव्हॅल्युएशन नाही का? उशिरा सुरू झाले, लवकर सोडू का उशिरा सोडू? हा प्रश्न. डिव्हॅल्युएशन म्हटलं ना, आपल्याला आपली व्हॅल्यू कळण्यासाठी मंदिरात यायचं असतं. ही चर्चा चालली होती. मंदिरात आल्यानंतर मी कोण आहे हे आपल्याला कळलं पाहिजे का नाही? मी कोण आहे? मी आप्त, मी अरिहंत, मी परमात्मा, हे आपल्याला लक्षात येण्यासाठी. कारण आपलं त्या पर्यायाबरोबर त्या ठिकाणी एकत्व असताना त्यानुसार क्रिया करत असताना मी विसरून जातो मी परमात्मा आहे आणि माझं काम मात्र जाणणे आहे. लक्षात राहते आपल्या ही गोष्ट. आपल्याला काही करायची गरज नाही. जसे देव आहेत तसंच आपल्याला राहायला पाहिजे. खरं बरोबर. म्हणून हे देवदर्शन करायचं मन लावून, त्याच्यातनं आपल्याला प्रतीती यायला पाहिजे. म्हणून म्हटलं हे भाव सुद्धा होणं दुर्लभ आहे. म्हणजे देवाकडे बघून आपल्याला असं वाटणं, असे भाव येणं म्हणजे पहिल्यांदा देवाची महिमाच येणं मुश्किल आहे. आणि ती नाही महिमा आली तर आम्हाला आमची महिमा येणार नाही. देव अनंत ज्ञान दर्शन सुख वीर्यवाले देव, त्यांची आपल्याला महिमा. म्हणून ते दर्शन असं व्यवस्थित करा, जेणेकरून आपल्याला काय होणार आहे? निज दर्शन. म्हणजे आत्मा, मी एक आत्मा आहे याचं कुठंतरी लक्षात येणार. ही गोष्ट लक्षात येईल आणि ती लक्षात आली तर मला पण त्यांच्यासारखं बनता येईल. पण या सगळ्या कार्यामध्ये अडथळा येतो तो कोणता? का नाही मला त्या ठिकाणी देवदर्शनामध्ये हे भाव बनतेच का सांग? देवदर्शन करताना हे भाव बनतेच काय निलेश? आणि जर तसे बनत नाहीत तर का नाहीत बनत? असं नको काही नाही. म्हणून म्हणतो माझं मी व्हॅल्युएशन ज्याचं वाढवलंय, बाहेरच्या वस्तूंची व्हॅल्यू इतकी वाढवली की मला देवाची व्हॅल्यू कळेना. मी सगळी किंमत कोणाची करतोय? सगळी संयोगाची किंमत आहे माझ्या दृष्टीमध्ये. सगळ्यात जास्त किंमत माझ्या दृष्टीमध्ये कोणाची? जे माझ्या बाहेर संयोग मिळालेत, शरीर मिळालेत, भोग मिळालेत, त्याची किंमत इतकी वाढते की त्यामुळं हे सगळं काय होत चाललंय? त्याचं डिव्हॅल्युएशन होत चाललंय. म्हणून आता जागं व्हायला पाहिजे. याचं व्हॅल्युएशन इतकं वाढवा की भरत चक्रवर्तीने सोन्याची मंदिरं बनवली. देवाला गरज नाही सोन्याची, पण आम्हाला बघताना महिमा सोन्याची आहे म्हणून सोन्याचं मंदिर बनवायचं. जेणेकरून असं वाटलं अरे भारी आहे, भारी. म्हणजे मंदिरात ते सोनं बघायच्या नादानं तर देव बघतात. मंदिर चांगलं का बनवायचं? मंदिरामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करा ना, पण तुम्ही घरामध्ये किती करोड खर्च केले, किती लाख खर्च केले फर्निचरला, तुमच्या दुकानला किती भांडवल घातलं आणि किती खर्च केला भोगासाठी, केवढ्याची गाडी, माडी, सगळं चेक करा. दागिने वगैरे चेक करा आणि मंदिरात चेक करा. आणि तुम्हाला तुमचं घर दाखवणं भारी भारी वाटतं का मंदिर दाखवताना भारी वाटतं सांगा? तुमच्या घरी पाहुणे आले आणि तुम्ही नवीन फर्निचर केले, नवीन गाडी केले आणि मंदिर आहे, मंदिरात पण देवदर्शन केलं. मंदिरात देवदर्शन करताना तुम्ही सांगितलं का हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे? तुम्हाला सांगण्यासारखं काय आहे या मंदिरात सांगा, की जेणेकरून त्या बघणाऱ्याला सुद्धा वाटेल की भारी राव. म्हणजे कशावरनं काय ठरतं? आम्हाला तुम्हाला व्हॅल्युएशन येतं व्यक्तीचं, ते त्याच्या बाह्य वैभवावर. आपण अजून लहान आहे ना, आपली बुद्धी बाल आहे अजून, ठीक आहे, बिघडत नाही. पण त्यावरून आपल्याला जर महिमा येते त्या व्यक्तीची, कशाची महिमा येते? गाडी आणि माडीवरनं व्यक्तीची महिमा येते का नाही? कशावरनं येते? मग देवाची महिमा केव्हा येईल अमृतकाका? बाह्य प्रथमानुयोग असाच आहे. जर तुम्ही त्या देवाचं बाह्य वैभव वाढवा ना, की जेणेकरून लोकांना असं वाटलं पाहिजे बघायला जायला
ते मंदिर बघण्याचे भाव आणि त्या मंदिराचं कौतुक. आम्ही स्वामीनारायण मंदिरला जाणार आणि त्याचं कौतुक करून येऊन करून करता की नाही? दिल्लीला गेल्यानंतर, अहमदाबादला गेल्यानंतर तुम्ही त्या स्वामीनारायणचं कौतुक करता का नाही? म्हणजे कोणाचं कौतुक केलं? सरागतेचं का विधरागतेचं? म्हणजे त्यांना ते करणं शक्य झालं. आणि तिथलं त्या मंदिरात तुम्हाला सांगतो कामाला माणसं नाहीत, म्हणजे गडी वगैरे माणसं नाही तिथलं. तिथं कोण आहे कामाला माहित आहे? मोठे मोठे व्यापारी आणि नंबर लावलेले असते की मी या दिवशी सेवेला येणार. आज घेऊ का नाव मंदिराच्या सेवेची? डॉक्टर, व्यवहार जर आपल्याला प्रिय आहे तर व्यवहाराने तर धर्म चांगला करा ना. माझं म्हणणं हे आहे, व्यवहार आम्हाला प्रिय आहे, कळतोय आणि त्याच्यातनं मला धर्माची भाव वासना होते, तर व्यवहाराने तर नीट करा. निश्चय जाऊ द्या बाजूला. निश्चयामुळे तर आपण स्वैराचारी झालोय धर्माच्या बाबतीत. खरं काय आपल्याला हा आत्मा अशुद्ध बुद्ध काय संबंध नाही, झाला विषय संपला. काय आत्म्याला पाप नाही, पुण्य नाही, काय नाही, खाणारा नाही, पिणारा नाही, काहीच नाही, मग काहीच करायचं नाही. धरा धीर धरा, ती पुढच्या स्टेपमध्ये जाऊन आहे. पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला व्यवहार प्रिय आहे, व्यवहारातून धर्म मला कळतो, तर व्यवहारातून प्रभावना तेवढी धर्माची माझ्याद्वारे व्हायला नको. जेवढा मोठा उत्सव साजरा करणार तेवढं तुमची ती धर्म प्रभावना, म्हणजे त्यामुळं त्या देवाची व्हॅल्यू करतोय आपण. आपण काय आपली नाही चाललेली वैभवता. आणि देव इतके भारी, यांचं बाकीचं एवढं बाहेर. माग काल सांगत होता अभिजितचा मुलगा तिथलं इव्हेंटच्या शाळेत शिकतोय. काय बस करू काय? बरं बस करतो. तर इव्हेंट एवढं सांगतो, इव्हेंटच्या शाळेत शिकतोय. तर त्याला मग आता प्रॅक्टिकल असतं, म्हणजे इव्हेंटला जावं लागतं विरबाई. मग तो सांगत होता एका जैन आणि मराठाची शादी, म्हणजे आजकाल आता ते ट्रेंड झालंय. मुली जातेत बाहेर प्रेमात पडतेत, मुलं बाहेर जातेत प्रेमात पडतेत, कोण आहे काय सगळे आता इतके, म्हणजे धर्माने सांगायच्या अगोदर त्यांच्या साम्य भाव आलाय. आणि तिथं त्यांना साम्य भाव चांगला कळतो हा लग्न करताना. आहे ना, सगळे सारखेच आहेत. मुलगी कोणती असली मुलगा कोणता असला काय फरक पडतोय? तुमचा धर्म सांगतोय ना, सगळे केंद्रीय सुद्धा सगळे जीवच आहेत असं तिथं त्यांना कळतं. त्यावेळेस धर्म चांगला आहे. मग आता तिथं अशी एक जैन आणि मराठा वेडिंग, आणि तिथं त्या जैन मुलगी आणि तो मराठा मुलगा असेल समजा, आणि लग्न मुलीकडं, कौतुक मुलीचं, आणि त्या मुलीचा वडील आहे ना करोडपती अब्जपती असेल, तर तिथं म्हटला त्या लग्नाला 10 कोटी रुपये. किती? आता अंबानीचं तर तुम्हाला माहित आहे, पण एक आत्ता मुलगा काल गेलाय आणि तो फोनवर कौतुकाने सांगतोय ह्यांच्या लग्नामध्ये 10 कोटी रुपये खर्च केला. तिथं नवरा नवरी आल्यानंतर त्यांच्या समोर जो डान्स करायचा असतो त्या डान्ससाठी म्हटला मुंबईवरनं स्पेशल नाचणारी लोक बोलवली होती. काय आणि म्हटलं तिथं कॉफी ठेवलेली, म्हणजे काय जे केटरर असेल तर म्हटलं 10-15 प्रकारची कॉफीच होती म्हटला नुसती. मग आता महिमा कशी झाली सांगा. म्हणजे हे बाहेरचं वैभव बघितल्यानंतर मुलांच्या डोक्यात काय येत? मग तेच वैभव तुम्ही मंदिरात दाखवलं तर मुलांच्या डोक्यात देव गुरु धर्म का नाहीत बसणार? संस्कार कोणते केले? आम्ही लग्नात खर्च करायला तयार आहे, मंदिरात किती खर्च करणार? आम्ही म्हणतो लग्नात खर्च करू नका असं नाही, करा 10-20 करोड करा, पण त्याच्या डबल इथं खर्च करा. आधी इथं करा आणि मग तिथं. तुम्हाला परमिशन आहे सगळं खर्च करायचं, पण म्हटलं त्याचं फळ विचार करा ना. मी तिथं भोगासाठी खर्च केले, फळ काय? आणि इथं धर्मासाठी खर्च केले तर फळ काय? त्याच्यासाठी दान शासन वाचून काढा. धर्मासाठी केलेलं जे दान आहे, धर्मदाय, औषधदान, अभयदान, आहारदान, ज्ञानदान असू दे, नाहीतर धनदान असू दे, नाही आपल्याला हे चारही जमलं धन द्या, आहे ना, तर त्याचं फळ किती मोठं आहे. स्वर्ग मोक्ष दाखवते. स्पेशल चॅप्टर पद्मनंदी पंचविंशतिकेमध्ये लिहिलेलं आहे. पद्मनंदी आचार्य दान काहीतरी आहे, दानाचं आहे, आता नाव मला नाही ना लक्षात. तर दान, त्या दानाचं महत्व तिथं त्यांनी सांगितलंय की दान देणारा वास्तविक पाहता मोक्ष मार्गाची रक्षा करणार. या भाषेत लिहिलेलं आहे. मुनींपेक्षा श्रेष्ठ गृहस्थाला सांगितलं तिथं, कारण मुनी जे आहेत ते मोक्ष मार्गी आहेत, आणि त्यांचा जो मोक्ष मार्ग रत्नत्रयाची आराधना जी चालते ती व्यवहाराने आहारचर्या आदीच्या द्वारे, आणि ती आहारचर्या करतो गृहस्थ, म्हणून गृहस्थ श्रेष्ठ सांगितलं.
मागं बघितलं नाही दानाच्या बाबतीत, प्रकरण दानात त्यावेळेस गृहस्थाला इतकं वर चढवलंय, मुनींपेक्षा भारी गृहस्थ सांगितलं. चर्चा अशी म्हणून. आणि त्या दुसऱ्यांना किती महिमा येते याच्यासाठी चर्चा नाही, महिमा मला किती येते त्यानुसार मी आपोआप समर्पित होणार. दुकानासाठी किती खर्च केले निलेश, आहे का नाही? दुकान, जागा, त्याच्यातलं भांडवल किती इथं खर्च करणार सांग, किती खर्च? काय संबंध? म्हणजे तिथं मला रिटर्न्स आहेत असं समजतो, परंतु अजून काय रिटर्न्स आले काय ना आले काय, सगळं तिथंच घालायचंय, तिथंच घालायचंय, तिथंच घालायचंय. अजून गाडी सुद्धा बदलत नाही आपण. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्याचा उपभोग सुद्धा नाही, भोग सुद्धा नाही. मिळालं तर तिथंच वाढवायचं, मिळालं तर तिथंच वाढायचं. लाभ काय त्याचा? आणि जर ते इथं वापरलं तर या जन्मात पण व्यवहार लाभ आहे, पुढच्या जन्मामध्ये पण स्वर्ग मोक्ष. असा व्यवहार तर सुधारणा, माझं हे म्हणणं आहे. पण नाही, आम्हाला काही असलं काय सांगू नका. आत्म्याचं सांगा, आत्म्याचं बरं असतं आपलं. ओम नमः. हो प्रभू, मी मनोचन काय कृतकार्य अनुमोदन सर्व समारंभ आरंभ क्रोधमान माया लोक ब्रह्मामध्ये इत्यादी भगवानची करे माझ्याकडून या खऱ्या शास्त्र गुरु यांचा अभिनय झाला की त्याच्या व्रतामध्ये व्यतिक्रम अतिचार अनुचार दोष लागली. केंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा रत्न झाली, स्वाध्याय करीत असताना घडलेल्या सर्व दोषाविषयी मी पश्चाताप करून क्षमा. हे माझे सर्व दोष मिथ्या हो, मी माझ्यामध्ये राहू. या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त. जाणार वीतराग स्वरूपी निज ध्रुवाला मी आत्मा म्हणजे रागी द्वेषी नाहीच. मी आत्मा अरिहंत स्वरूप आहे. अरिहंत अनंत चतुष्टय संपन्न असतात. मी अरिहंत स्वभावी आत्मा, अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत अतींद्रियानंद, अनंत शक्ती संपन्न आहे. अरिहंत स्वरूप विसर्जन.